नमस्कार सर्व मित्रमंडळी, आपल्या महाराष्ट्र रेग्युलर 12-12 या चॅनलवर आपल्या सर्व मित्रमंडळींचे सहर्ष स्वागत आहे। बऱ्याच दिवसानंतर मी ब्लॉग बनवत आहे। ब्लॉग बनवायला वेळच मिळाला नाही आणि तसं वातावरणही उन्हाळ्यामध्ये नसतं। आता पावसाळा चालू झाला आणि श्रावण महिना आहे आणि मी नेहमी महाराष्ट्राची सफर करत असतो आणि ती सफर करत असताना असे मंदिर मला जर माझ्या पाहण्यात आले तर त्या मंदिराचा व्हिडिओ मी नक्की आपल्यासाठी बनवत असतो। खास आपल्याला घर बसल्या या व्हिडिओचा आनंद घेता यावा आणि घर बसल्या दर्शनही घेता यावं या उद्देशानं मी असे व्हिडिओ बनवत असतो। छान असं मंदिर आहे गणेशाचं आणि हे रोड आहे ढोकी ते पुढं आळणी फाट्याला निघतो हा रोड। म्हणजे आपला सोलापूर धुळे जो हायवे आहे नॅशनल हायवे त्या रोडला जाऊन मिळतो। ढोकी ते आळणी फाटा असा रोड आणि त्या रोडतीवर हे मंदिर आहे गणेशाचं। तर हे मंदिर मी आपल्याला पूर्ण दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे। तर चला जाऊया आपण पुढे मंदिराकडे। तर मित्र हो, हे आहे ते मंदिर। पण सॉरी, माफी मागतो मी आपल्या सर्वांची की बोलत पहिल्याच डिस्क्रिप्शनमध्ये माझ्याकडून एक चुकून शब्द गेला की ते म्हणजे गणेश मंदिर आहे म्हणून, पण ते गणेश मंदिर नाही आहे, हे आहे हनुमान मंदिर। सॉरी, चुकलेल्या शब्दाबद्दल माफी। आणि आपण आज जाऊन मंदिर पाहूया आणि दर्शनही घेऊया। चला जाऊ मंदिरात। हो, आपण आता मंदिरात जाऊ, हनुमानाची मूर्ती पाहू आणि पूर्ण मंदिर पाहू। तर चला जाऊ, पुढे जाऊ। हे आहे कछवा, की जे प्रत्येक मंदिरामध्ये कछव्यापासून आपल्याला काहीतरी विशेष शिकण्यासाठी मिळतं म्हणून देवाच्या समोर प्रत्येक मंदिरात हा कछवा पाहण्यास मिळतो दर्शनासाठी। जय हनुमान महाराज की जय। तुम्ही पूजा इतका मामा, तुम्ही सगळं पूजा मनोदेवं मारुतुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये। हनुमंतरायाच्या आपण ज्यावेळेस दर्शन घेत असतो त्यावेळेस हा मंत्र प्रत्येकानं म्हणायला पाहिजे। तो मंत्र मी आता म्हणून दाखवला आपल्या सर्वांना। हे हनुमान मंदिर आहे आणि हे मंदिराचे पुजारी आहेत बाबा। तर बाबा, आम्ही प्रत्येक ठिकाणी मंदिराचे व्हिडिओ आम्ही बनवत असतो। श्रावण महिना आहे, आम्ही जाता एक मंदिर छान दिसलं म्हणून छान आहे आणि हे लय दिवसाचं पूर्वीचं आहे। हे दुसऱ्यांदा बांधलंय आणि प्रसन्न फक्त लांबून लोक येतात। बरेच लांबून येतात। आंबेजोगाई, परळी, संभाजीनगर, सोलापूरहून लोक येतात। आसपासचे धाराशिव तालुक्यामध्ये जेवढे आहेत ना तेवढे लोक इथे दर्शनाला। आता धाराशिवचे ते 2 जण आता गेलेली धाराशिवची। बरोबर, म्हणजे हे नवसाला पावणारा मारुती जागृत देवस्थान आणि 3 शिवावर आहे मारुती आहे। 3 शिव आहे ते 3 शिव आणि गावचा आहे। 3 गावाचे शिव, 3 शिव नवसाला पावणारा मारुती आहे। तर असं हे मंदिर आहे मित्र हो। आपण कधीही जर आला तर ढोकी आणि आळणी जाणारा रोडवर हा आहे। बाबांनी नारळ दिलंय आपल्याला आणि त्यांनी मान म्हणून आपला, तर त्यांचे आपण आभारी आहोत। धन्यवाद, नमस्कार बाबा। दर्शन द्यावं लागतं असं काय नाही, फुकट नारळ घ्यायचं नसते। काय असेल ते असेल, त्याच्यापेक्षा काय नाही दर्शन। देवाचं नारळ नसते। ठीक आहे, की तुम्हाला देवाचं फळ दिले। बरोबर, आशीर्वाद आपण पण आम्ही परळीचीच आहेत। आता तुम्ही परळी लांबून लोक येतात हो। आम्ही सांगायचं परळी आंबेजोगाई जेव्हा ती फरशी आंबेजोगाईच्या माणसांनी दिली
अभिषेक करायला आलतं. ही आंबेजोगाईच्या माणसानं दिली. ही सांगलीच्या माणसानं दिली. सांगली ही आहे पुण्याचं डॉक्टर. ही जी आहे ना पुण्याच्या डॉक्टर. येत राहू आता आम्ही हमेशा यायचं काय नाही. तुम्ही कधी बी येता. हनुमान जयंतीला मोठा कार्यक्रम असतो. ही महिन्याची पंक्ती आहे बाळा. ही महाप्रसाद महिन्याची सगळ्याची नाव लिहिलेले त्या ठिकाणी. आणि महिन्याला ज्या ज्या तारखेला त्यांची पंगत महाप्रसाद असतो त्यांची नाव आणि ती तारीख त्या ठिकाणी लिहिलेली आहे बोर्डावर. आणि ही हनुमान चालीसा या ठिकाणी पूर्ण आपल्याला वाचण्यासाठी मिळते की जे भाविक दर्शनाला येतात त्यांच्यासाठी ही हनुमान चालीसा या ठिकाणी आहे. तर ठीक आहे मित्र, असेच व्हिडिओ आपण आपल्या भाविक भक्तांसाठी आणि आपल्या व्ह्युअरसाठी आपण बनवत असतो. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. नमस्कार, धन्यवाद. लाईक, शेअर, सबस्क्राईब. आणि मित्र हो, या मंदिराचा व्हिडिओ बनवत असताना इकडं जे हे रिकामी शेती दिसते ना आपल्याला, हे गायरान जमीन आहे सरकारी. तर त्या ठिकाणी एक छोटंसं आपल्या पावसाचं पाणी साचलेलं आहे. आणि त्या ठिकाणी हे मला एक विदेशी पक्षी पाहण्यास मिळाला. तर तो पक्षी व्हिडिओमध्ये येतोय का याचा मी प्रयत्न करतोय, पण ते वाटत नाही येईल असं. आणि आपले बदकं पण आहेत, भारतीय बदक जे पाण्यामध्ये पोहत असतो. हे तुम्ही बघा, हे समोर दिसतोय बघा, हळू एकदम असा एकदम स्लोमध्ये. ते छोटे छोटे बदक पहा कसे चालत. ते जवळून स्कॅच होणार नाही असं वाटतंय, ते उडून जातील असं वाटतंय. खूप छान असा पक्षी आहे बघा. आपला जो पांढरा बगळा असतो ना तशाच प्रकारचा आहे, पण त्याच्यावरती गुलाबी कलर आहे. पाहू शकता हे बदक पहा, हे का कसे चाललेत. आता दिसत असतील तुम्हाला. खूप छान बदक आहेत हे बघा, पण आता उडतील असं वाटतंय मला. हे बघा उडाली. आणि ते पक्षी बघा कसा चालला, एकदम छान असं मस्त. हे बघा उडाला आहे. छान असा निसर्गरम्य वातावरण. अशा वातावरणाचा मी नेहमी असा आनंद घेत असतो. विदेशी पक्षी आहे तो, उडाला आणि तिकडं जाऊन बसला बघा.